पंचांनी सामना चालू करायचा आहे. लेग अंपायर पंच अनिकेत आणि आशिषची जोडी मैदानात. गोलंदाजीसाठी आलाय नितेश. आहे आशिष ऑन स्ट्राइक. नितेश टू आशिष दरम्यान चालू असलेला सामना उसगाव विरुद्ध संगमेश्वर. प्रथम नाणेफेकी जिंकून उसगावने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. आमंत्रित केले संगमेश्वर संघाला. फलंदाजीसाठी पहिला चेंडू सामना करेल आशिष. ओहो सुंदर असा कट केलाय. निर्धाव जातोय. सूर्य गोलंदाजी नितेश याची. पुढील चेंडू चेंज ऑफ स्पेस गती वाढवली तेवढंच फ्लिक केला आणि जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाचे खातं उघडतोय आणि वैयक्तिक खातं उघडतोय आशिष. नितेशाने स्पेस चेंज केला होता. स्पेस मध्ये चेंडू टाकला त्याला फ्लिक केला आणि चौकारापर्यंत नेऊन पोहोचवला. सूर्य एक फटका आशिष याचा. पुन्हा एकदा स्पेसने आलेला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याच्या नादात आशिष बेट होतोय. 3 चेंडू 4 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू. 3 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. आशिष आणि अनिकेतची जोडी मैदानात. पुन्हा एकदा कव्हरच्या साईडने मारलाय. 4 धावांसाठी 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावांवर. सुरेख फटका आशिष याचा पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून निघालाय 2 चौकार. 2 चौकारांच्या सहाय्याने आशिष वैयक्तिक 8 धावेवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 8. पुन्हा एकदा नितेश याचा सामना करेल आशिष. स्ट्रेट ड्राईव्हने खेळलाय. चेंडू बराच वेळ हवेत जातोय क्षेत्ररक्षकाजवळ. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. सुरेख अशी फटकेबाजी पाहायला मिळते आशिष याची. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. रविवारचा दिवस 2 जून. पुन्हा एकदा मारलाय चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आणि सूर्य असा झेल. काही चूक केली नाही आणि आशिष याच्या स्वरूपात एकदा पहिला गडी बाद होतोय. सुंदर असा झेल केतन याचा पाहायला मिळालाय.
त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आदेश जातोय मैदानात. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय सौरभ. त्याचा सामना करेल अनिकेत. पहिल्या षटकामध्ये आशिषाची सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपली विकेट गमावून आशिष तंबूच्या दिशेने परतला. त्याची जागा घेण्यासाठी आला आदेश. यानंतर होणारा सामना रहाडाट विरुद्ध कडवई. सुंदर असा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील मात्र फेटाळून राहत आहेत पंच. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहते. पुढील चेंडू सौरभ याचा सामना करेल अनिकेत. थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि एक धाव मात्र मिळते. संगमेश्वर संघाला एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावेंवर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला आदेश. आपल्या पहिल्या चेंडूचा सामना करेल सौरभ टू आदेश. रहाडट विरुद्ध करडोई यानंतरचा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि एक धाव मात्र मिळते संगमेश्वर संघाला. पुढील चेंडू सौरभ याचा काय करतोय पाहायचा आहे. परफेक्ट यॉर्कर, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. सुरेख गोलंदाजी सौरभ याची पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव खर्च केली सौरभ याने. स्ट्राईकवर आहे आदेश. सामना करेल सौरभ याचा. यानंतरचा सामना होईल रहाडाट विरुद्ध कडवई. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस लेग साईडच्या दिशेने कट केला. एक धाव पूर्ण करू. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा निश्चित. 2 धावा कोणीही अडवू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्येत जाऊन भर पडला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. शेवटचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. एका धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र यशस्वी ठरत आहेत. 2 धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्येत जाऊन पोहोचले. बारा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय भावेश. पाहायचंय काय करतोय अनिकेत. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पूल केलाय. जातोय सीमारेषे पार. सीमारेषेजवळ
सीमापार षटकार. सूर्य एक फटका. सहा धावांनी संघाची धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. पहिल्या चेंडूवर सुंदर असा फटका मारलाय अनिकेत याने दबाव मध्ये टाकलाय भावेशाला. पाच चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 23 वर आहे. पुढील चेंडू भावेशाचा काय करेल पाहायचा आहे अनिकेत. पुन्हा एकदा पूल करण्याच्या नादात एक धाव मिळते. एक धाव अडवू शकत नाही. स्ट्राईकवर आला आदेश. सामना करेल भावेशाचा. पाहायचा आहे पुढील चेंडूवर काय करतोय. यानंतर होणारा सामना रहाडाट विरुद्ध कडवई. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यावर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील चेंडू बेट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिर राहते 24 वर. वापसी करताना दिसतोय भावेश. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार बसला होता. दुसऱ्या चेंडूवर एक धाव मिळाली आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्लिपच्या दिशेने थोडी मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा मात्र संगमेश्वर संघाला होतोय 4 धावाने. चार धावांनी संघाच्या धावसंख्येत जाऊन भर पडले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. च्या दिवसामध्ये अजूनपर्यंत 24 चौकार आणि 9 षटकार आले आहेत. अजूनही दिवस बाकी आहे. आतापर्यंत 24 चौकार आणि 9 षटकार आलेत. पुढील चेंडू सुंदर असा मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. वन बाउन्स चौकार खणखणीत असा फटकार. 4 धावांसाठी 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावांवर. सूर्य असा फटका बॅकफुटला गेलाय. पूल केलाय आणि लॉंग ऑनच्या दिशेने चौकारासाठी पाठवलाय. दरम्यान नाणेफेकी होते रहाडाट वर्सेस कडवईच्या आज दोघां संघांमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून सुंदर असा मारलेला फटका आहे. जातोय 6 धावांसाठी. सूर्य एक फटका एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून मारलाय 6 धावांसाठी. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38. 39 धावांची गरज हा सामना जिंकायचा असेल तर उसगाव संघाला.
सूर्य गोलंदाजी आशिष याची 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. प्रथम फलंदाजी करताना संगमेश्वर संघाने 18 चेंडूमध्ये 39 धावा ठोकल्या आणि सुंदर असा फटका. चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचला. तेवढा सुरेख असा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाने भावेशाला मात्र तंबूत परतावं लागतंय आपलं खातं न खोलताच. गोलंदाजी त्याची जागा घेण्यासाठी आलाय युवराज. छोटे युवराज. युवराज म्हटलं की सगळ्यात पहिली आठवण येते आपले छत्रपती संभाजी महाराज यांची. जगातील एकमेव राजा असा ज्याने एकही लढाई हारली नाही. आणि आमचे दोन्ही राजा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं आयुष्य जर शतकापार असतं तर आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं हे निश्चितच होतं. त्यांचं एकच ध्येय होतं जगाचा पोशिंदा शेतकरी हा जगला पाहिजे, हा वाचला पाहिजे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही झाला पाहिजे. पण आजकाल हे पाहायला मिळत नाही. मोळ्या मॅचकडे ती वेळेकाळाची गोष्ट होती. दरम्यान रनआउटची संधी होती आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय. दुसरा धक्का बसलाय उसगाव संघाला. भावेशाच्या स्वरूपात. अक्षय याला तंबूत जावं लागतंय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय संदीप. एक जुना जाणता खेळाडू मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय संदीप. प्रथम फलंदाजी करताना संगमेश्वर संघाने 18 चेंडूमध्ये 39 धावांचं आव्हान ठेवलं होतं. उसगाव संघाला त्याचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात उसगाव संघ एका धावेवर पहिलं षटक. पॉवर प्लेचं आशिष याचं सूर्य कसं पाहायला मिळतंय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पंचांचा इशारा यस इट इज वाईड. एक धाव तुम्ही उसगाव संघाच्या खात्यामध्ये टाकू शकता. एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॅट्समन आणि किपरच्या डोक्यावरून गेला त्यामुळे एक धाव नक्कीच मिळाली. वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि बायच्या स्वरूपात 1-2 मिळाल्या. सुंदर असा चेंडू ब्लॉक होल्ड होता मात्र तेवढ्याच सुरेख पद्धतीने लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. 2 धाव मात्र निश्चितच मिळू शकतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावेवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू आशिष याचा शिल्लक. पाहायचंय काय करतोय युवराज. सुंदर असा कव्हरच्या दिशेने कट केला. 1 धाव मात्र नक्कीच मिळू शकते. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पण जाऊन पोहोचली 6 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात उसगाव.
स्ट्रायकवर खेळतो युवराज. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. सुंदर असा मारलाय लेग साइडच्या दिशेने. वन बाउन्स. चौकार. आशिष थोडीशी मिसफिल्ड होते आणि 4 धावा मात्र नक्कीच मिळू शकतात. सूर्य कसा मारलेला फटका. एक वन बाउन्स चौकार जातोय. आदेशाच्या पहिल्या चेंडूवर चौकार बसला होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय आणि जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. उसगाव संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर आदेशाच्या दोन चेंडूवर 2 चौकार मिळाले. तिसरा चेंडू बघायचा आहे काय करतोय अक्षय. सुंदर असे चेंडू कट केला. 1 धाव मात्र नक्कीच मिळू शकते. तर 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावांवर. 9 चेंडू 24 धावांची गरज. 2 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने नेऊन घेऊन जाऊ शकतात. सुंदर असा मारला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव नक्की मिळाली. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुंदर असा ब्लॉक होल्ड केलाय. परफेक्ट यॉर्कर भावेशाचा उभा ठेवलाय. अक्षय याला काही समजू शकला नाही. अक्षयला सॉरी युवराजला. परफेक्ट यॉर्कर. यांचा टॉस झाला ना. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. यानंतर होणारा सामना रहाडाट विरुद्ध कडवई. दोन्ही संघाला विनंती असेल या सामन्यानंतर लवकरात लवकर त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रहाडाट विरुद्ध कडवई. त्यानंतर होणारा सामना बेलघर विरुद्ध उसगर. त्यानंतर सावली विरुद्ध वाळके. पहिल्या सत्रातील अजूनही 3 सामने होणे बाकी आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन आलाय बंधू. डिफेन्स करायच्या 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. बघायचं आहे बंधू डिफेन्स करतो की नाही. विश्वास दाखवलाय कर्णधाराने बंधूवर. बंधूप्रमाणे पाहायचंय काय करतोय. शॉट ऑफ लेन पिक केलाय. 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मात्र नक्कीच मिळू शकतात. 5 चेंडू 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावांची गरज. पाहायचंय काय करतोय बंधू. डिफेन्स करतात की नाही पाहायचंय. सुंदर असा पहिला चेंडू शॉट ऑफ लेनचा टाकला. स्ट्राईकवर आलाय संदीप. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आशिष मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा अडवू शकला नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावांवर. अजूनही 4 चेंडू 19 धावांची गरज. 3 मोठे फटके तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. चेंडू मात्र आशिषचा काय पिच्छा सोडत नाही. आशिष जाईल त्या ठिकाणी चेंडू जाऊन पोहोचतोय. 3 सलग शॉट ऑफ लेनचे चेंडू. मात्र गती कमी असल्यामुळे
फलंदाजाला टाइम करता येत नाही. सुरेख अशा गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. बंधू याचा अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा बेट होतोय. सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू 18 धावांची गरज. दोन चेंडू 18 धावांची गरज. सॉरी. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चौकार जातोय. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. एक चेंडू 14 धावांची गरज आणि हा सामना पूर्णपणे उसगाव संघाच्या दिशेने वळतोय. शेवटचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. स्पीड होतोय. यानंतर होणारा सामना षटक संपतंय.